देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे निधी वितरण आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी 7,200 कोटी रुपये या ठिकाणी बँकांना आज वितरित करण्यात आले आहेत। बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दुपारी 12 वाजल्यापासून 4,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ही अधिकृत बातमी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आता दिली आहे। तुम्हाला तर शेतकरी बांधवांनो माहितीच आहे, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या हप्त्याच्या वितरणाची चर्चा ही सध्याला गावोगावी चौकामध्ये बाजारामध्ये आणि सोशल मीडियावर भयंकर प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे की हप्ता नेमकं कधी येणार आणि नेमकं कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार। कारण गेल्या महिन्याभरापासून खोट्या बातम्यांचा कहर या ठिकाणी सोशल मीडियावर आता पसरू लागला आहे। त्यामुळे खरी माहिती गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नव्हती। यावरती सरकारच्या माध्यमातून अधिकृत बातमी या ठिकाणी आता देण्यात आल्या। आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी पाहिलेली आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यातील 18 जिल्ह्यामध्ये बुधवार 19 नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी होईल आणि उरलेल्या 18 जिल्ह्यामध्ये 1 डिसेंबरला पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी होणार आहे। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांच्या हप्त्याचं वितरण 2 टप्प्यामध्ये आता करण्यात येणार आहे। पहिला टप्पा बुधवारी 19 नोव्हेंबरला वाटप करण्यात येईल आणि दुसरा टप्पा या ठिकाणी 1 डिसेंबरला सुरू करण्यात येईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग बुधवारी कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे याचीच अधिकृत आता बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आलेली आहे। पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या ठिकाणी आज जमा होतील, उद्या जमा होतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरल्याने शेतकऱ्यांना ओरिजिनल माहिती या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती। परंतु आज या ठिकाणी पूर्ण ओरिजिनल आणि 100% खरी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता सरकारने दिली आहे। नेमकं कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कोणाकोणाला पैसे मिळणार आहे या ठिकाणी आपण लगेच पाहू। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांची लॉटरी लागली। कारण बऱ्याच ठिकाणी काय होत होतं, खोटी माहिती आता शेतकऱ्यांना दिली जात होती। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती। त्यामुळे शेतकऱ्यांना जी खरी माहिती आहे ती शेतकऱ्यापर्यंत ओरिजिनल माहिती पोहोचत नव्हती। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बुधवार 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा होणार आहे ही 100% खरी माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याबद्दल दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। आज मी या ठिकाणी गॅरंटी देतो, कारण हे तुम्हाला अपडेट जे आम्ही सांगणार आहे तर ते तुम्हाला प्रूफ ठेवून सांगणार आहे। कारण जे प्रूफ आता दाखवणार आहे ते प्रूफ राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या या ठिकाणी जाहीर करण्यात आले। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्व प्रश्न तुमचे दूर होतील, जसे की पीएम किसान योजनेचे पैसे कोणाकोणाला मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, किती वाजता मिळणार, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये आता बुधवार 19 नोव्हेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये नेमकं किती वाजता पैसे मिळणार आहेत, आता हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही बघितला तर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दलचे संपूर्ण प्रश्न या ठिकाणी तुमचे मिटणार आहेत। तुमचा हा व्हिडिओ या ठिकाणी थोडा लांब होईल, परंतु हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघितला तर तुम्हाला समजेल की बुधवार 19 नोव्हेंबर रोजी आता कोणत्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,000 रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत, नेमकं कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत। चला तर मित्रांनो सगळं सविस्तर आता या ठिकाणी पाहून घेऊया। शेतकरी बांधवांनो आता बघा, ही 4,000 रुपये मिळण्याची हा जो आकडा आहे तर हा या ठिकाणी तुमच्यासाठी छोटा असेल, परंतु आपल्या मेहनती शेतकऱ्यांच्या हक्काची या ठिकाणी महत्त्वाची आता या पैशांची आता हप्त्याची वितरणाची आता वेळ आली आहे। आता बघा, मागील काही महिन्यांचे चित्र जर आपण व्यवस्थित पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त या ठिकाणी झालेलं आहे। एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे दुष्काळाचं सावट आणि त्यातच पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं पीक
यावर्षी आता वाहून गेलं। एखाद्याचं घर उद्ध्वस्त झालेलं पाहिलं तुम्ही, एखाद्याची जनावरे या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेली। काही भागामध्ये शेतकरी पुरासोबत वाहून गेलाय, जसं की लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, बीड असेल, सोलापूर जिल्हा असेल, बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अशा दुःखद घटना झाल्या। अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून येणाऱ्या PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा 4000 रुपयांचा हप्ता जरी या ठिकाणी आपल्याला लहान वाटला असला तरी शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा ठरतोय, कारण हा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांचं एक मोठे गिफ्ट या ठिकाणी असणार आहे। सरकारने बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4000 रुपये देण्याचं या ठिकाणी आता ठरवलंय। आता या ठिकाणी 18 जिल्हे नेमकं कोणते आहेत ते तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे। या 18 जिल्ह्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये 4000 रुपये मिळणार आहेत, तर याची कारणे सुद्धा आता समोर आलेत। नेमकं याच 18 जिल्ह्यामध्ये काय या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये बुधवारी पैसे मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी आता सांगतो पहा। शेतकरी मित्रांनो, आता जे 18 जिल्हे पहिल्या टप्प्यात निवडलेत, या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके यावर्षी वाहून गेलेत। एखाद्याचं घराचं उद्ध्वस्त झालंय, एखाद्याची जनावरं पाण्यामध्ये वाहून गेली, तर काही भागात शेतकरी पुरासोबत वाहून सुद्धा गेला। त्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे, ज्यामुळे लाखो शेतकरी बांधव आनंदित होणार आहे। मेन मुद्दा असा की राज्य सरकारने शेतकऱ्यांना नमो शेतकरी व PM किसान योजनेचा दोन्ही हप्त्याचे मिळून 4000 रुपये फक्त या 18 जिल्ह्यामध्ये देण्याचं ठरवलंय। आता बघा, नेमकं PM किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे या ठिकाणी बघा, जवळपास 70% शेतकऱ्यांना या हप्त्याचं व्यवस्थित वितरण होणार आहे, परंतु बाकी 30% शेतकऱ्यांना मात्र याची वाट पाहावी आता लागणार आहे। तर मेन मुद्दा म्हणजे या निधीचे वितरण 2 टप्प्यात होणार आहे। बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी 36 जिल्ह्यापैकी पहिला टप्पा आता या ठिकाणी 18 जिल्ह्यामध्ये होणार आणि 1 डिसेंबर रोजी आता दुसरा टप्पा या ठिकाणी आता होणार। मग आता तुम्ही आता पहिल्या टप्प्यामध्ये बसणार का दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी तुम्ही असणार हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आता पहा, या ठिकाणी 4 ते 5 शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा 4000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही, असं स्पष्टपणे अधिकृत बातमी या ठिकाणी आलेली आहे। आता एक अपात्र यादी आणि एक आता या ठिकाणी पात्र यादी, बघा अशा 2 याद्या सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या आहेत। 30% शेतकरी अपात्र होणार आहेत, जवळपास 70% शेतकरी यात आता पात्र ठरणार आहेत। पहिल्या शेतकऱ्याचा प्रकार आहे ज्यामध्ये 3 लाख शेतकरी आता अपात्र होणार आहेत। त्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही। म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी सरकारचं न ऐकता त्यांच्या मुलाच्या नावावर 2 एकर शेती केल्या, बायकोच्या नावावर 2 एकर शेती केल्या आणि स्वतःच्या नावावर 2 एकर शेती, असं एकाच घरामध्ये आता 3 व्यक्ती लाभ घेत असल्याचं सरकारच्या चौकशी दरम्यान आता उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये PM किसान व नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये येणार नाहीत। त्यांना काळ्या यादीमध्ये म्हणजेच अपात्र यादीमध्ये टाकलेलं आहे। त्यांनी पैशांची वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। बघा, या ठिकाणी अपात्र यादी सुद्धा लावण्यात आल्या। तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे हे तर समजणार आहे, परंतु त्याआधी कोणकोणत्या शेतकरी बांधवांना अपात्र करण्यात आले ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, तर रेशन कार्डावरती तुमच्या कुटुंबातील जेवढ्या काही व्यक्तींची नावे आहेत त्यापैकी फक्त एका व्यक्तीने PM किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यावा असं सरकारचा नियम आहे। त्यामुळे पहिल्या नियमानुसार 3 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र होणार आहेत। बघा, बुधवार 19 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। मग हे 18 जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्ही आता पैसे येतील असं वाट पाहणार आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसेच या ठिकाणी येणार नाही असं होता कामा नये। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे हे तर आपण बघणारच आहोत, परंतु त्याआधी दुसरा प्रकार सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात येणार आहे, तो म्हणजे तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं असून सुद्धा अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र होणार आहे। तुम्ही फार्मर ID कार्ड काढले आणि तुम्हाला वाटत असतं की फार्मर ID कार्ड काढलं म्हटल्यावर PM किसानचे व नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये जमा होतील, परंतु तसं अजिबात नाही आहे। फार्मर ID कार्ड काढलेलं असून सुद्धा 1,75,000 शेतकरी या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहेत। आता तुम्हाला वाटेल की फार्मर ID कार्ड काढून पण आम्हाला कशाला अपात्र करताय,
तर बघा, सरकारने सांगितलं आहे तुम्ही शेतकरी आहात याचं ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड आहे, परंतु कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, यूपी असेल, तर अशा ठिकाणाहून अनेक कामासाठी नागरिक या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आले आहेत. त्यांनी खोटी फार्मर आयडी कार्ड काढल्याचं सरकारला या ठिकाणी लक्षात आलंय. ते शेतकरी नसताना सुद्धा, त्यांच्या नावावर 1 एकर सुद्धा जमीन नसताना खोटी कागदपत्रे देऊन फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे. अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी वगळण्यात आल्याचं माहिती या ठिकाणी मिळत्या. बुधवार 19 नोव्हेंबर रोजी कोणत्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत याची यादी तुम्हाला लगेच आता समजणार आहे. मग कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा होणार आहेत हे तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा अपात्र या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रकार करण्यात येणार आहे, ते म्हणजे उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी ओलांडल्या. त्यांना कोणाला अपात्र करण्यात येणार आहे ते सुद्धा आपण झटपट पाहून घेऊया. आता बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किती पाहिजे तुम्हाला? तर बघा, 5 लाखांच्या आतमध्ये तुमची उत्पन्नाची मर्यादा पाहिजे. परंतु अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न जर पाहिलं तर त्या ठिकाणी 7 लाख, 8 लाख, 10 लाख वार्षिक अशा प्रकारे आहे. त्यामुळे सरकारने सांगितलंय की 5 लाखांच्या वरती तुमचं उत्पन्न गेलं असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये ढकललं जाईल आणि श्रीमंत शेतकऱ्यांना PM किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जात नसतो. तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, कारण नमो शेतकरी योजना, PM किसान योजना गोरगरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना देखील लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित या ठिकाणी होणार नाही. मग कोणत्या शेतकऱ्यांना 18 जिल्ह्यामध्ये आता या पैशांचं वितरण होणार आहे? तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन बघा. आता इथून पुढे आपण बघायचं आहे तुमचा जिल्हा, त्या जिल्ह्यातील तालुका आणि त्या तालुक्यातील तुमचं गाव आणि त्या गावामध्ये नेमकं बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण नेमकं किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे आता जे जिल्हे आणि जे तालुके तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये नेमकं किती वाजता पैशांचं वितरण होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता तुम्हाला सांगत आहे नेमकं पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे. शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यामध्ये सर्वांनाच पैसे मिळणार नाहीत, फक्त या तालुक्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे. त्यामध्ये अकोला, अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर अकोला जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांना या पैशांचा लाभ भेटणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला भेटणार आहे? अमरावती, भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, नांदगाव, त्या ठिकाणी भातुकली या भागामधील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? काळजीपूर्वक तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. आता बघा, धाराशिव जिल्ह्यातील आता तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, बूम, वाशी आणि परांडा या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना व PMचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तुमचा जिल्हा आहे का बघा. सर्वांनी आपला जिल्हा व आपला तालुका यामध्ये आहे का बघा, कारण सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची, तालुक्यांची लिस्ट यामध्ये सांगण्यात आल्या. आता बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशांचा लाभ बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या भागातील शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे. आता तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे लगेच पहा. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा जळगाव. जळगाव जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यामध्ये लाभ वितरित होणार आहे. ते म्हणजे अळनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदरगड, त्या ठिकाणी बडगाव, भुसावळ, यावल आणि रावेर या भागातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळुदा, अक्कलकुवा, अक्राणी ज्याला दडगाव देखील पहिला म्हणलं जात होतं, या भागातील शेतकऱ्यांना लाभ जमा होणार आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील सांगितलं, नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे बघा. यामध्ये आता बोकर, अर्धापूर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, अदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्ह्याचा मुख्यालयाचा भाग म्हणजे सिटीतला भाग
नायगाव उमरी या भागातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आता परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे काळजीपूर्वक तुम्ही आता बघायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्ह्यातील आता परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा या भागातील शेतकरी बांधवांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यातील कोणाला लाभ भेटणार आहे तर आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, दारूर, शिरूर कसार, वडवणी, परळी वैद्यनाथ या भागातील शेतकरी बांधवांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती PM किसान व नमोचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागातील शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। बाकीचे जिल्हे सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे, परंतु या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पुढे त्या ठिकाणी अजून 1 तासाने लिस्ट येणार आहे। तर बाकीच्या 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।